हरे जय जय राम कृष्ण हरे हरे तो
हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जिदिहि उदास भक्त ऐसे जाना जिदिहि उदास भक्त ऐसे जाना जिदिहि उदास भक्त ऐसे जाना जिदिहि उदास गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश निवारोनी भक्त ऐसे जाना जिदिहि उदास ऐसे जाना जिदिहि उदास ऐसे जाना जिदिहि उदास ऐसे जाना जिदिहि उदास गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण 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 नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे 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 काहीच साकडे पडोनी दे काहीच साकडे पडोने काहीच साकडे पडोने दे विषय तो त्यांचा झाला नारायण 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 आवडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय म्हणे सत्य कर्मा भावे तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय म्हणे सत्य कर्मा भावे हातलिया भय नरका जाणी हातलिया भय नरका जाणे हातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण 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 आवडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता ठोपार कुमाई ओवार जय जय ठोपार कुमाई टाळी वाजवा बोला ठोपार कुमाई ओवार घुमाय 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 विठाला 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 विठ्ठला टाळी वाजवा बोला विठ्ठला
जाणा जे देही उदास भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहं प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निज बोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप परैसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरिली निज धामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरी या वार करे संतांच्या भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठला 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 सरका पुढे महिला पुढे सरका सरका पुढे या इकडे पुढे पुढे सरका महिला मंडळी पुढे सरका सरका पुढे या पुढे या पुढे पाठीमागच्या या सगळ्यांनी पुढे या लवकर पुढे पुढे सरका बोलायला लावू नका मागे खूप महिला बाहेर बसल्या पुढे या सरका पुढे ऐसे जाणा जे देहे उदास भक्त ऐसे जाणा जे देहे उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण
नावडे जनधन माता पिता महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली स्वानंद सुखनिवासी प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा महाराज सद्गुरु श्री सावराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. कमी करा. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठाला 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 विठाला. अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या ह्या अंधोरी गावामध्ये वास्तव्याला असलेलं हे सगळ्यांच्या सुपरिचयाचं प्रतिष्ठा संपन्न डाके परिवार सन्माननीय सदाशिवराव प्रल्हादराव डाके यांचा समस्त परिवार आणि या सगळ्या परिवाराच्या एकत्रीकरणानं समोर उपस्थित असलेले हे भगवान श्री विठोबा रखुमाईचं आणि संत श्रेष्ठ सावता महाराजांचं अत्यंत सुंदर असं मंदिराचं चतुर्थ वर्धापन दिन आणि संत श्रेष्ठ सावता महाराजांची पुण्यतिथी त्याला जोडून आलेली संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची आणि संत श्रेष्ठ जनाबाईंची पुण्यतिथी आणि या सगळ्या संतांच्या पुण्यतिथीचा मिलाप आणि आपल्या मंदिराचं वर्धापन दिन या सगळ्या निमित्तानं संपन्न होत असलेला एकदिवसीय नाममहोत्सव त्यातील आजची ही सकाळच्या सत्रातली कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य साधकाकडे सोपवली आहे. तद्निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला 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 संत श्रेष्ठ सावता महाराजांचं मंदिर आहे आणि सावता महाराजांची पुण्यतिथी आहे. एका सद्भक्ताची एका संत श्रेष्ठाची पुण्यतिथी आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा आपण संपन्न करत आहोत आणि तद्निमित्तानं हे कीर्तन असल्या कारणानं सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अत्यंत सुपरिचित आणि भक्तपर संतपर प्रकरणातला हा अभंग आहे. अनेकांच्या परिचयाचा जवळजवळ सगळ्या वारकऱ्यांच्या पाठांतरातला असलेला हा अभंग आज या ठिकाणी सेवेकरिता प्रस्तुत आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सद्भक्तांच्या अंतर्लक्षणांचं चिंतन केलेलं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. जगद्गुरु तुकाराम महाराजांना भक्ताच्या अंतर्लक्षणांचं चिंतन सांगावं लागलं याच्यामध्येच फार मोठं गमक आहे. सद्भक्तांची लक्षणं तुकाराम महाराज सांगतात पण सद्भक्ताच्या ओळखीकरिता सद्भक्ताचा आपल्याला योग्य परिचय व्हावा याकरिता जी दोन लक्षणं महत्त्वाची आहेत त्याच्यापैकी एक लक्षण आहे हे बाह्य लक्षण आहे आणि दुसरं लक्षण आहे ते अंतर्लक्षण आहे. बाह्य लक्षण ही वरवरची चिन्ह आहेत आणि वरवरची जी चिन्ह आहेत त्याच्यानं एखाद्या व्यक्तीचा योग्य परिचय होईलच असं सांगता येत नाही आणि योग्य तो परिचय व्हावा याकरिता बाह्य लक्षणांपेक्षा अंतर्लक्षणांना जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. भक्त म्हणून जर एखाद्याला ओळखायचा झाला कसा काय ओळखायचा? भक्त म्हणून ओळखण्याकरिता बाह्य लक्षणं जेवढी महत्त्वाची आहेत त्याहून जास्त भक्ताची अंतर्लक्षणं महत्त्वाची आहेत. वरचेवर जर भक्त ओळखायचा झाला तर मला सांगा काय लागतं त्याला? वरचेवर ओळखायचा झाला एखाद्या माणसाला जर भक्त म्हणायचं असेल वरवर माणूस काय पाहतो? त्यानं परिधान केलेले वस्त्र, त्याचा असलेला पेहराव, त्याची असलेली वेशभूषा, त्यानं वाढवलेल्या जटा, त्यानं वाढवलेली दाढी या सगळ्याकडे बघून एखादा मनुष्य म्हणतो की हा सद्भक्त आहे. एखाद्याला भक्त म्हटलो पण फक्त त्याच्या वरवरच्या वेशानं अंतःकरणातून तो भक्त आहे की नाही याची लक्षणं आपल्याला करता येत नाही. मग त्यावेळेला संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आदी करून सगळेच संत आपल्याला अंतर्लक्षणांचा जो विचार सांगतात तो त्या व्यक्तीच्या ठिकाणी लावून बघायचा आणि तुकाराम महाराजांनी सांगितलेली जेवढी म्हणून लक्षणं आहेत तेवढी लक्षणं त्या व्यक्तीच्या ठिकाणी दिसत असतील तर त्याला भक्त म्हणायचा. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे या अभंगातून तुकाराम महाराजांनी जी लक्षणं सांगितलेली आहेत ती सगळं लक्षणं एखाद्या भक्ताच्या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक आहे. तुकाराम महाराज 4 चरणातून जी सगळी लक्षणं सांगतात की नाही ती सगळी लक्षणं ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला आपल्याला भक्त म्हणता येतं. काय म्हटलो? ती सगळी लक्षणं ज्याच्या ठिकाणी आहेत
त्याला आपल्याला भक्त असं म्हणता येतं. किंवा थोडंसं उलट बोलायचं झालं तर ज्याला स्वतःला भक्त म्हणून घ्यायचं आहे, ज्याला स्वतःला वैष्णव म्हणून घ्यायचं आहे, ज्याला स्वतःला भगवंताचा पाईक म्हणून घ्यायचं आहे, ज्याला स्वतःला हरिदास म्हणून घ्यायचं आहे, किंवा अगदी जवळ आणून सोडतो ज्याला स्वतःला हभप म्हणून घ्यायचं आहे, त्याच्या ठिकाणी काय काय असलं पाहिजे त्याची यादी तुकाराम महाराजांनी या अभंगातून सांगितलेली आहे. या अभंगात जेवढी जेवढी लक्षणं दिसतात ती जर आपल्या ठिकाणी असतील तर आपण स्वतःला हबप म्हणून घ्यायचं, आणि त्यातली लक्षणं आपल्याकडे नसतील तर आपण स्वतःला हबप म्हणून घ्यायचं हो नाही तरी बोलत चला जरा नाही. हभपची म्हणजे हरिभक्ती परायण असा जो भक्त आहे त्या भक्ताच्या ठिकाणी काय काय लक्षणं असावीत त्याचं चिंतन तुकोबार यांनी व्यक्त केलं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. वरवर दिसणारा एखादा भक्त असेलच असं काही सांगता येत नाही. एखाद्या गावखेड्यामध्ये एखादा मनुष्य येतो, भगवी वस्त्र परिधान करून येतो, एखाद्या झाडाखाली बसतो, हातात रुद्राक्षाची माळ घेतो, नामजप करत असल्यासारखा दाखवतो, लोकाला काहीतरी उपाय वगैरे सांगतो, म्हणून तो भक्त असेलच असं काहीच सांगता येत नाही. आपण सश्रद्धा अंतःकरणानं म्हणजे श्रद्धायुक्त अंतःकरणानं त्याला नमस्कार करू, त्याला घरी बोलवू, त्याचं पूजन वगैरे करू हा भाग वेगळा, पण तो अंतःकरणातून भक्त आहे की नाही याची पारख आपल्याला करता येईलच असं काही सांगता येत नाही. किंवा शहराकडं आपण पाहतो, पहा तुम्ही जर कधी मुंबई पुण्यातल्या शहराकडे गेलात तर तुम्हाला असं दिसून येईल काही काही वेळेला असं होतं, एक 2-4 मंडळी असं वारकऱ्याचा पोशाख घातलेली आहे, त्यांच्याबरोबर एखादी माता असते, तिच्या डोक्यावर तुळशी वृंदावन असतं, त्या दोघा तिघांपैकी एखाद्याच्या गळ्यात बारीकसा विणा असतो, एखाद्याच्या गळ्यात टाळ असतो, आणि ते असं विठ्ठल 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 करत करत प्रत्येक दुकानात जाऊन काहीतरी मागत असतात. मग आता त्यांना वारकरी म्हणता येईल का? त्यांना वारकरी म्हणता येईल का? वारकरी म्हणता येत नाही. आणि त्याला वारकरी म्हणून याच्याच पाठी गेलो तर आपला उद्धार होईल म्हणून आपण त्याच्या पाठी गेलो तर चालेल का? मला सांगा, चालणार नाही. त्याच्या पाठी गेलो तर वारकरी बनू की भिकारी बनू? भिकारी बनू, कारण ते कोण आहेत? भिकारीच आहेत. फक्त आपल्याला भीक मिळावी याच्याकरता त्यांनी वारकऱ्याचा काय केलेला आहे? पोशाख केलेला आहे, वेशभूषा केली आहे, म्हणजे वरचेवर दिसायला तो भक्त आहे, अंतःकरणातून मात्र तो भक्त नाही. मग अंतःकरणातून भक्त कसा असतो याचा आपल्याला परिचय व्हावा याकरता तुकाराम महाराजांनी या अभंगातून सगळी लक्षणं सांगितलेली आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. जी काही लक्षणं सांगितलेली आहेत, फार प्रस्तावनेमध्ये मला वेळ घालवायचा नाही, तुकाराम महाराजांनी जी काही लक्षणं सांगितलेली आहेत या सगळ्या लक्षणांचा आरंभ करत असताना, सुरुवात करत असताना तुकाराम महाराज त्या तत्वाला हाताशी धरून लक्षण सांगतात की ज्याचा आपला रोजचा संबंध आहे. जे देही उदास, भक्ताचं लक्षण करत असताना देही उदास हे पहिलं लक्षण तुकाराम महाराजांनी सांगितलंय. देहावर उदास असणाऱ्याला तुकाराम महाराज भक्त असं म्हणतात. आता देहावर उदास असणाऱ्याला जर तुकाराम महाराज भक्त म्हणत असतील तर उदास शब्दाचा अर्थ काय हो? उदास म्हणजे काय? तुकाराम महाराज म्हणतात भक्त म्हणायचा कुणाला? जो देहावर उदास आहे त्याला. मग देहावर उदास असणाऱ्याला जर भक्त मानला गेला असेल तर उदास या शब्दाचा अर्थ काय? उदास म्हणजे काय? उदास म्हणजे अगदीच असा तोंड पाडून बसलेला, अजिबात हसत नाही, अजिबात बोलत नाही, इंग्रजीत त्याला नर्वस माइंडेड म्हणतात, असा असेल तर त्याला भक्त म्हणता येईल का? मला सांगा. तोंड पाडून बसलेल्याला भक्त म्हणता येईल का? नाही नाही. तो भक्त कसा? भक्त असा टवटवीत असतो, भक्त प्रसन्न चित्त असतो, भक्ताची चेहऱ्यावरची मुद्रा ही अत्यंत प्रसन्न असते, त्याच्या चेहऱ्याकडे पाहून सुद्धा इतरांना आनंद वाटतो ना, तो भक्त आहे. तो भक्त चांगला असावा. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रामध्ये हरिभक्तांची 12 लक्षणं सांगितलेली आहेत. हरिभक्ताची 12 लक्षणं सांगितली आहेत आणि चाणक्यांनी त्या 12 लक्षणांपैकी 11वं लक्षण सौंदर्य सांगितलंय. 11वं लक्षण सांगितलंय सौंदर्य, म्हणजे भक्त कसा असावा? भक्त सुंदर असावा असं चाणक्यांचं मत आहे. का सुंदर असावा? तो भक्त एवढा सुंदर, एवढा प्रसन्न चेहऱ्याचा असला पाहिजे की त्याच्याकडं पाहिल्यानंतर समोरच्याला सुद्धा आनंद झाला पाहिजे. समोरच्याला आपल्या चेहऱ्याकडे बघूनच समोरच्याला आनंद झाला पाहिजे. आपल्या चेहऱ्याकडे बघूनच लोकाला वाटलं पाहिजे हा भजन करत असेल. आपल्या चेहऱ्याकडे बघून लोकाला वाटलं पाहिजे हा बाबा नामजप करत असेल. आपल्या चेहऱ्याकडे बघूनच लोकाला वाटलं पाहिजे यानं वारी केली असेल बरं का.
असं चेहऱ्याकडे बघून आपल्याला वाटलं पाहिजे. याचा अर्थ काय? चेहऱ्याकडे बघून आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. काही काही लोकांचे चेहरे असे असतात, ते भेटल्यानंतर असं वाटतं आता पुढचं काम होणार नाही, फाईल घेऊन घरी गेलेलं बरं. पूर्ण विश्वास असतो. काही चेहराच असा असतो. आणि काही काही लोकांचा चेहरा असा असतो, न होणारं काम घेऊन जरी निघाला असला ना तरी लोकांच्या मनात येतं यांची भेट झाली ना आज आपलं काम नक्की होणार. असा प्रसन्न चेहऱ्याचा असतो ना तो भक्त आहे. भक्तानं नेहमी प्रसन्न असावं, उदास नसलं पाहिजे. मी नेहमी म्हणत असतो कीर्तनातल्या माणसांनी पण नेहमी प्रसन्न असलं पाहिजे, उदास नसलं पाहिजे. कीर्तनातला श्रोता कसा टवटवीत असला पाहिजे. कसा असला पाहिजे? टवटवीत, एकदम असा टवटवीत प्रसन्न असला पाहिजे. कमीत कमी पुढचा तरी मागची ॲडजस्ट करू आम्ही थोडीफार, फार कधी नाही आमचं लक्ष जात, पण पुढची तरी कमीत कमी अशी प्रसन्न. आता जरा बरे खुललेत तुम्ही. असे प्रसन्न असले पाहिजे. प्रसन्न चित्ताचा जो असतो तो हरिभक्त आहे. हरिभक्ताचा चेहरा प्रसन्न आहे. हरिभक्ताचा चेहरा टवटवीत आहे, उदास नाही. उदास नाही. मग उदास शब्दाचा हे असलं नर्वस वगैरे असणं, उदास असणं, पडलेल्या चेहऱ्याचं असणं, असला उदास तुकाराम महाराजांना स्वीकारार्ह नाही. उदास म्हणजे असं नाही. उदास शब्दाचा अर्थ तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं उदास शब्दाचा अर्थ अतिशय उच्च आहे. उदास म्हणजे काय आहे? देहाच्या संबंधानं, ऐका, देहाच्या संबंधानं कोणत्याच प्रकारची भावना अंतःकरणामध्ये निर्माण न होणं याला उदास असं म्हटलं गेलंय. विठ्ठला विठ्ठला देहाच्या संबंधानं कुठलीच भावना त्याच्या अंतःकरणात निर्माण न झाली तर मग त्याला उदास असं म्हणता येईल. आता कुठलीच भावना म्हणजे किती भावना असतात? स्पष्ट सांगतो. देहाच्या संबंधानं प्रत्येकाच्या अंतःकरणात दोन भावना आहेत. एक भावना प्रियत्वाची आहे आणि दुसरी भावना त्यागाची आहे. एकाला असं वाटतं आपला हा शरीर कायम असाच टिकला पाहिजे आणि एकाला असं वाटतं की हा देह पडून जाता तर बरा होता. देहाच्या संबंध, बहुतांशी लोकांना देहाच्या संबंधानं प्रेमाची भावना आहे की नाही? देहाबद्दल प्रेम आहे की नाही मला सांगा? देहाबद्दल प्रेम आहे की नाही? हो नाही बोला जरा, माना तरी हलवा कमीत कमी. देहाच्या संबंधानं प्रेम आहे की नाही? आहे. आपला देह राहावा असं वाटतं की नाही? वाटतं. आपला जे देह नेहमी तरुण राहावा असं वाटतं की नाही? वाटतं. आपण जसे 25शीत दिसतो तसेच आपण 50शीत पण दिसलो पाहिजे असं वाटतं की नाही? वाटतं. आपले दात कधीच पडू नयेत वाटतं की नाही? वाटतं. चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ नयेत असं वाटतं की नाही? वाटतं. डोक्यावरचे केस कधीच पांढरे होऊ नयेत वाटतं की नाही? वाटतं. आम्ही लाख प्रयत्न करतो ते परत काळे करण्याकरता, पण मनोमन भावना असते कधीच पांढरे नाही झाले पाहिजेत. याचा अर्थ या प्रत्येक अवयवाच्या संबंधानं आपल्या अंतःकरणात जर एवढी प्रेमाची भावना असेल तर या देहाच्या संबंधानं आपल्या अंतःकरणात प्रियत्व भावना आहे, म्हणजेच देहाबद्दल प्रेम आहे. म्हणजेच आपला हा देह कधीच पडू नये, आपला हा देह कधीच जाऊ नये अशा पद्धतीची या देहाच्या संबंधानं जी भावना असते ती पहिली भावना आहे देहाच्या संबंधानं प्रेमाची भावना. दुसरं काय आहे? देहाच्या संबंधानं त्यागाची भावना. देह प्राप्त आहे पण प्राप्त असलेल्या देहाला एखादी व्याधी जडते, एखादा आजार होतो, एखादा रोग होतो आणि झालेला तो आजार, झालेला तो रोग एवढं दुःख देतो, एवढं दुःख देतो की ते दुःख सहन करण्याचा माणूस प्रयत्न करतो, पण जेव्हा ते दुःख असह्य होतं, जेव्हा ते सहनच होत नाही, अगदी मरणांतक दुःख होतं, तेव्हा त्या माणसाला एक क्षण का होईना मनोमन असं वाटतं की एवढं हे दुःख या शरीरामुळे भोगण्यापेक्षा एकदाचं मेलेलं बरं. मेलेलं क्षणभर का होईना पण वाटलं की नाही? क्षणभर का होईना मेलेलं बरं असं वाटतं. याचा अर्थ काय झाला? एक वर्ग असा आहे की ज्याला देह राहावा असं वाटलं आणि दुसरा वर्ग असा आहे की त्याला देह जावा असं वाटलं. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. एका वर्गाला वाटलं देह राहावा आणि एका वर्गाला वाटलं देह जावा. पण हरिभक्ताचा एक वर्ग आहे त्याच्या अंतःकरणात भावना असते काय? देह जावो अथवा राहावो, देह जावो अथवा राहावो, देह जावो अथवा राहावो, देह जावो अथवा राहावो. पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, सर्वथा चरण सोडी सर्वथा
जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भावो. हरिभक्ताची भावना कशी आहे? ज्याच्या अंतःकरणात देहासंबंधानं प्रेम होतं त्याला वाटलं देह राहावा, आणि ज्याच्या अंतःकरणात देहासंबंध त्याग आहे त्याला वाटतं देह जावा. प्रेम आहे त्याला काय वाटतं? देह राहावा. आणि त्याग आहे त्याला वाटतं देह जावा. प्रेम आहे त्याला वाटतं देह राहावा, आणि त्याग आहे त्याला वाटतं देह जावा. प्रेम आहे त्याला वाटतं देह राहावा, त्याग आहे त्याला वाटतं देह जावा. तुम्ही बोलत नाही, तुम्ही पुढंच जात नाही. ज्याला देहाच्या संबंधानं प्रेम आहे त्याला वाटतं देह राहावा, आणि ज्याला त्याग आहे वाटतं त्याला देह जावा. वा वा. एकाला वाटलं देह राहावा आणि दुसऱ्याला वाटलं देह जावा. पण हरिभक्ताच्या अंतःकरणामध्ये देहाच्या संबंधानं भावना आहे काय? देह जावो अथवा राहू. म्हणजे देह गेला काय आणि देह राहिला काय, त्याच्या अंतःकरणाला काहीच बाधा होत नाही. देह राहिल्याचा आनंदही नाही आणि देह गेल्याचा दुःखही नाही. ही जी देहाच्या संबंधाने समभावना असते याला म्हणतात उदास. विठ्ठला संबंधाने देह काय? कोणत्याही वस्तूच्या संबंधाने दोन भावना प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात निर्माण होतातच. कुठलीही वस्तू घ्या, जगातली कुठलीही वस्तू, कुठलाही पदार्थ, कुठलीही घटना समोर आली की दोन भावना असतातच. तशा शरीराच्या संबंधाने असणारच आहे. पण या शरीराच्या संबंधाने नेमका काय करावं याचं चिंतन आपण केलं पाहिजे. मग काय काय भावना आहेत? नाथ महाराज भागवतामध्ये असं म्हणतात, ऐका, गोड बोलतात एकनाथ महाराज. नाथ महाराज म्हणतात, देहा ऐसे ओखटे त्रिभुवना पाठी न भेटे, आणि देहा ऐसे गोमटे पाहता न भेटे पृथ्वी पाठी. दोन गोष्टी सांगितल्यात. देहा ऐसे ओखटे त्रिभुवना पाठी न भेटे. ओखटे, देहा ऐसे ओखटे. ओखटे म्हणजे वाईट. ओखटे म्हणजे काय? वाईट. देहा ऐसे ओखटे. ओखटे म्हणजे वाईट. याचा अर्थ देहासारखी वाईट गोष्ट या त्रिभुवनात कुठंच सापडणार नाही. वाईट म्हटलं. अच्छा, मग वाईट, मग एकनाथ महाराज म्हणतात वाईटच आहे असं काही नाही. देहा ऐसे गोमटे पाहता न भेटे पृथ्वी माझी. म्हणजे लगेच खाली म्हणायला लागले की देहासारखे गोमटे. गोमटे म्हणजे चांगलं नाही. अगोदर काय म्हटले होते? देहासारखं वाईट नाही. आणि लगेच म्हणतात देहासारखं चांगलं काहीच नाही. देहासारखं वाईट काही नाही म्हणतात आणि देहासारखं चांगलं काही नाही म्हणतात. आणि विशेष असं आहे की देहासारखं वाईटही नाही आणि देहासारखं चांगलंही नाही. या दोन्ही गोष्टी एकनाथ महाराजच बोलतात. एकटाच माणूस दोन गोष्टी म्हटले. एकनाथांना विचारलं, मग आता आम्ही काय करावं? वाईट आहे मग आम्ही टाकून देऊ का? एकनाथ महाराज म्हणतात, नाही नाही नाही, असं करू नका. वाईट म्हणून टाकून देऊ नका. का टाकून देऊ नका? नाथांनी त्याची कारणं सांगितली. ओखटे म्हणून त्यागावे. बारीक आहे का? ओखटे म्हणून त्यागावे तेणे मोक्ष सुखासी नागवावे. झालं. वाईट म्हणून जर तुम्ही त्याचा त्याग केला तर तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. वाईट म्हणून त्याग करायचा नाही, तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. लोक म्हटली वा वा, बरं झालं. वाईट म्हणून त्याग नाही करायचा, मोक्ष मिळणार नाही ना, मग आम्ही त्याचा भोग घेऊ, देहाचा भोग घेऊ. एकनाथ महाराज म्हटले तसंही नाही, ओवी पूर्ण ऐकून जा म्हटले. ओवी पूर्ण ऐकून जा. ओखटे म्हणून त्यागावे तेणे मोक्ष सुखासी नागवावे, पण गोमटे म्हणून भोगावे तेणे अवश्य जावे नरका माझी. मी ऐकताय ना? आता काय करायचं मग? गोमटे म्हणून भोगावे, चांगलं म्हणून जर भोगलं तर मग तेणे अवश्य जावे नरका माझी. वाईट म्हणून टाकून दिलं मोक्ष मिळत नाही, चांगलं म्हणून भोगलं तर नरकाला जावं लागेल. मग नाथांना विचारलं, आम्ही नेमका करू काय ते सांगा, मधला मार्ग काय? मग एकनाथ महाराजांनी जो मार्ग सांगितला तो आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे. एकनाथ महाराज म्हणतात, या देहाचा काय करायचं? काय करायचं? ना भोगावे ना त्यागावे, मध्यभागी विभागावे. असं करायचं. त्याचा भोगही घ्यायचा नाही आणि त्याचा त्यागही करायचा नाही. मग मध्यभागी विभागावे म्हणजे काय? त्याला भोग दिले म्हणून प्रसन्नही व्हायचं नाही आणि त्याचा त्याग झाला म्हणून दुःखी व्हायचं नाही. ही जी मधली भावना असते तिला म्हणतात उदास. विठ्ठला भक्त ऐसे जाणा जे देही उदास. जे देहावर उदास आहेत त्यांना तुम्ही भक्त म्हणा. देहावर उदास असणाऱ्याला भक्त म्हटलं, पहिलं लक्षण. मग आता देहावर उदास आहे म्हणजे देहाच्या संबंधानं कोणतीच भावना नाही. कोणतीच भावना नाही म्हणजे
देहाच्या संबंधानं अंतःकरणात कुठलीच वृत्ती निर्माण होत नसेल तर त्यांच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही पद्धतीच्या कामना, इच्छा, अपेक्षा या सुद्धा राहिलेल्या नसतात. अर्थात ज्यांच्या अंतःकरणातल्या आशा संपल्या आणि म्हणून जे देहावर उदास झाले त्यांना तुम्ही भक्त म्हणा. अभंगाचं प्रथम चरण. भक्त ऐसे झाला ते देई उदास, 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 गेले आशा पाश निवारोनी, विषय त्याचा झाला नारायण, विषय त्याचा झाला नारायण, गेले आशा पाश निवारोनी, विषय त्याचा झाला नारायण, विषय झाला नारायण, झाला नारायण, झाला नारायण. भक्त ऐसे जाणाचे देही उदास, गेले आशापाश निवारोनी. एक जे देही उदास, दुसरं आशापाश निवारोनी गेले. आशापाश काही शिल्लक राहिलं नाही. पाश शब्दाचा अर्थ होतो फासा. आशा पाश म्हणजे आशा नावाचा फासा त्यांच्याकडे शिल्लक राहिलं नाही. सर्वसामान्य माणूस जसा आशा पाशामध्ये अडकतो तसा संत महात्मा भक्त आशेच्या पाशात अडकत नाही. आशेच्या ठिकाणी तो बांधला जात नाही. सर्वसामान्य मनुष्य आशेमध्ये अडकतो. अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, कामना, आशा या सगळ्यांच्यामुळे सर्वसामान्य मनुष्य अडकतो. पण हरिभक्त मात्र आशामुळे अडकत नाही. आशेमध्ये अडकला नाही असा कोण आहे मला सांगावं. आशेमध्ये अडकला नाही असा कोण आहे? बरं सोपं करतो. अंतःकरणात अजिबात इच्छा नाही असा कोण आहे? कुठलीच इच्छा नाही. अंतःकरणात कुठलीच इच्छा नाही असा कोणी माणूस आहे का इथं? कोणी आहे का? हो नाही बोला. कुणीच नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये इच्छा ही आहेच आहेच प्रत्येकाला. कोण असा माणूस आहे की जो म्हणतो मला आता काहीच नको? नाही. प्रत्येकाला काहीतरी पाहिजे. प्रत्येकाला काहीतरी पाहिजे. कीर्तनाला आला तरी काहीतरी पाहिजे की नाही? नुसतं माझ्याकडे नका बघू. प्रत्येकाला काहीतरी पाहिजे. ऐकायला आलेल्याला पण प्रत्येकाला हवंय काहीतरी. प्रत्येक जण काय एकाच इच्छेनं कीर्तनात येऊन बसतो असं नाही आहे. जो संगीत क्षेत्रातला ज्ञाता आहे, दर्दी आहे, तो फक्त संगीतच ऐकायला येऊन बसतो. त्याला कीर्तन ऐकलंच पाहिजे असं काही नसतं. जो गायक आहे तो चाली ऐकायला येतो. जो वादक आहे तो मृदंग ऐकायला येतो. ज्याला चिंतनाची आवड आहे त्याला एखाद दुसरा मुद्दा पाहिजे, त्याला एखाद दुसरा विकल्प पाहिजे. वेदांताची आवड आहे त्याला एखाद दुसरी प्रक्रिया पाहिजे. पाठांतराची आवड आहे त्याला एखाद दुसरं प्रमाण पाहिजे. विनोदाची आवड आहे त्याला एखाद दुसरं विनोद पाहिजे. गाण्याची आवड आहे त्याला एखाद दुसरं गाणं पाहिजे. कवितांची आवड आहे त्याला वाटतं नवीन कविता पाहिजे. काहीतरी पाहिजे की नाही? प्रत्येकाला काहीतरी पाहिजे. ज्याला काहीच नाही पाहिजे ना त्याला पण काहीतरी पाहिजे. काय पाहिजे? मी सोपं सांगणार आहे. ज्याला काहीच नाही पाहिजे त्याला फक्त एकच गोष्ट पाहिजे. काय पाहिजे? आजचा महाराज कीर्तन वेळेवर थांबलं. तुम्ही पाहिजे म्हणा. मी तुम्हाला निराश करणार नाही अजिबात. पाहिजे, काहीतरी पाहिजे. कोण असा आहे? प्रत्येकाला काहीतरी पाहिजे. ज्या अर्थी काहीतरी पाहिजे त्या अर्थी अंतःकरणात अपेक्षा आहेत, आशा आहेत. आशेमुळे बांधलेला प्रत्येक मनुष्य आहे, कुणीच नाही. पण हरिभक्त असा आहे तो आशापाशात अडकत नाही. आशापाश हा एवढा महत्त्वाचा. सुभाषितकारानं त्याचं विस्मयकारक रूप आपल्याला सांगितलं आहे. आश्चर्यकारक. आशा नावाचा पाश म्हणजे फासा किती आश्चर्यकारक आहे असं सांगत असताना सुभाषितकार म्हणतात, आशानाम मनुष्यानाम कश्चित आश्चर्य शृंखला. आशा नावाचा पाश किती आश्चर्यकारक आहे. यया बद्धा प्रधावंती मुक्तस्तिष्ठंतु पंगुवत.
त्यांनी सांगितलं, ऐका, आशा नाम मनुष्याणाम कश्चित आश्चर्य शृंखला. शृंखला म्हणजे साखळी म्हणजे फासा. किती किती आश्चर्यकारक फासा आहे. का आश्चर्यकारक त्याला म्हटलं? एवढ्या करता म्हटलं, यया बद्धा प्रधावंती मुक्तस्तिष्ठन्तु पंगुवत. अर्थ सांगेन मी. यया बद्धा प्रधावंती याचा अर्थ काय? आधी की एकाच जागेवर राहतो आणि सामान्य फाशातून माणूस मोकळा झाला की मग तो पळू शकतो. बरोबर बरोबर. फाशामध्ये अडकला एकाच जागेवर, फाशातून मोकळा झाला, पळू शकतो. सुभाषितकार म्हणतात, आशा नावाचा जो फासा आहे तो एवढा आश्चर्यकारक आहे की आशा नावाच्या फाशात जो अडकला तो धावतो. तुम्ही ऐकताय ना? आशामध्ये जो अडकला तो धावतो आणि या आशा पाशातून जो मोकळा झाला तो मात्र जागीच राहतो. यया बद्धा प्रधावंती पण मुक्तस्तिष्ठन्तु पंगुवत. पांगळ्यासारखा तो एकाच जागेवर राहील. कोण? जो मोकळा झाला तो. आणि ज्याच्या अंतःकरणात आशेचा फासा आहे तो मात्र धावत राहतो, धावत राहतो. अपेक्षा वाढत राहते की नाही? मला सांगा ना, आशेमुळे आमचं दैनंदिन जीवन जे पुढं चाललंय, रोज आम्हाला पुढचा दिवस पाहावा वाटतो. याला कारण काय? आशाच आहे, आशाच आहे. एखाद्याला जर महिन्याला ₹1,00,000 मिळत असतील तर त्याला अपेक्षा असते, नाही नाही, मला 1,00,000 नाही, मला 2,00,000 मिळाले पाहिजेत. मग तो भरपूर प्रयत्न करतो. किती मिळण्याकरता? 2,00,000 मिळावे याकरता. 2,00,000 मिळावे याकरता भरपूर प्रयत्न करतो आणि त्याच्या भाग्यानं आणि प्रयत्नानं जर त्याला 2,00,000 मिळालेच, जर त्याला महिन्याला 2,00,000 मिळालेच तर त्यानं शांत व्हायला पाहिजे की नाही सांगा? मिळाले ना 2,00,000, बस झालं. आता कुठं जायचं नाही, कुठं धावायचं नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा, कुठं जायचं नाही, असं झालं पाहिजे की नाही? झालं पाहिजे. पण 2,00,000 मिळाले की तो शांत राहतो का? नाही. आता त्याचे प्रयत्न चालू होतात. कितीसाठी? 4,00,000 मिळावे. म्हणजे ज्याला 2,00,000 मिळतात त्याला वाटतं आता आपल्याला 4,00,000 मिळावे. मग तो 4,00,000 करता प्रयत्न करतो. त्याच्या प्रयत्नानं त्याला 4,00,000 मिळाले. आता तरी तो थांबला पाहिजे की नाही? थांबला पाहिजे, पण तो थांबत नाही. मग 4,00,000 मिळतात, त्याला वाटतं आता किती मिळावे? थोडं वाढवत चला ना जरा, म्हणजे आपल्याला लांबपर्यंत गेलं पाहिजे की नाही? लवकर कीर्तन संपवायचं की नाही? मग 25,00,000 मिळावे, 50,00,000 मिळावे, कोटी रुपये मिळावे, अब्जोधीश व्हावं, आपण मिलिनियर व्हावं असं वाटत राहतं. याचा अर्थ प्रत्येकाच्या अंतःकरणातली आशा ही वाढत वाढत जात असेल तर ज्याच्या अंतःकरणात आशा निर्माण झाली तो धावतो आणि ज्याच्या अंतःकरणातली आशा संपली तो मात्र कुठंच जात नाही. तो एकाच जागेवर ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा या वृत्तीला तो जाऊन पोचतो. याचा अर्थ ज्याच्या अंतःकरणात आशा निर्माण झाली तो पळाला, ज्याच्या अंतःकरणातली आशा संपली तो स्तब्ध झाला. म्हणून आशापाश हा आश्चर्यकारक फासा आहे. विठ्ठला विठ्ठला यांच्या अंतःकरणामध्ये कुठलीच आशा निर्माण होत नाही. मी तुम्हाला एक गंमत सांगतो, ऐका. कुठलीच आशा निर्माण होत नाही म्हणजे त्यांच्या अंतःकरणात काहीच नसतं असं नाही. हरिभक्ताच्या अंतःकरणातही आशा निर्माण होते, पण ती आशा प्रपंचाच्या संबंधानं नसते, ती आशा परमार्थाच्या संबंधानं असते. आणि जरी यदा कदाचित एखाद्या हरिभक्ताच्या अंतःकरणात प्रपंचाची आशा निर्माण झालीच तरी भगवंत मध्यस्थी करतो आणि त्याच्या अंतःकरणातली आशा बाजूला करण्याकरता देव प्रयत्न करतो, कारण देवाला पण हरिभक्त दुर्लभ आहेत. एक संतश्रेष्ठ सेना महाराजांच्या चरित्रातली एक कथा सांगतो, हा विषय थांबवतो. संतश्रेष्ठ सेना महाराजांच्या चरित्रामध्ये असा कथा भाग आहे की सेना महाराजांची प्रत्येक महिन्याची वारी ठरलेली होती. त्यामुळे प्रत्येक महिन्याला ते पंढरपूरला जायचे, चालत जायचे, भजन करत जायचे. चंद्रभागेचं स्नान होणार, पुंडलिकाचं दर्शन होणार, देवाचं दर्शन घ्यायचे, देवाशी बोलायचे, हितगुज करायचे, मग रुक्मिणी आईसाहेबांचं दर्शन घ्यायचं, कळसाचं दर्शन घ्यायचं, भजन करत करत पुन्हा घरी यायचं. हा वारीचा नेम प्रत्येक महिन्याचा ठरलेला. कुणाचा? सेना महाराजांचा. प्रत्येक महिन्याचा वारीचा नेम ठरलेला. प्रत्येक वेळेला सेना महाराज देवाच्या दर्शनाला गेले की दर्शनाला गेल्यानंतर सेना महाराजांची मान अगदी ताठ असायची. सेना महाराज ताठ मानेनं देवाच्या समोर उभे राहायचे आणि सेना महाराज समोर आले की देवाची मान मात्र खाली जायची. देव खाली मान घालून उभा राहायचा, देवानं खाली मान घालून उभं राहायचं, सेना महाराजांनी ताठ मानेनं उभं राहायचं. असं प्रत्येक वारीला व्हायचं. एक वारीला घडलं असं,
सेना महाराज सगळा नित्योपचार करून देवाच्या पर्यंत पोहोचले. देवापर्यंत पोहोचले. आज गंमत अशी घडली की सेना महाराज ताठ मानेनं उभे राहिले, पण नवल असं घडलं की आज देवाची मान पण ताठ आहे. देव पण ताठ मानेनं. इतर वेळेला देवाची मान कशी असायची? खाली असायची. आज देवाची मान ताठ आहे. सेना महाराजांनी विचार केला, बहुतेक मी आलेलो देवाला कळलं नसेल म्हणून देवाची मान ताठ आहे. मग सेना महाराजांनी सांगितलं, देवा मी आलोय. देवानं सांगितलं, हो कळलं तुम्ही आलात ते. नाही मी तुमचा भक्त आलोय. कळलं मला तुम्ही माझे भक्त आहात, दर्शनाकरता आलात ते. नाही तुम्ही मला ओळखलं नाही, मी सेना आलोय, सेना. कळलं ना म्हटलं तुम्ही सेना आलात ते. एवढं ओरडून सांगायची काय गरज? सेना महाराज म्हटले, तसं नाही, प्रत्येक वेळेला मी आलो की तुमची मान खाली असते, आज मात्र तुमची मान ताठ आहे. याचं कारण काय? देवानं सांगितलं, काही नाही सेना महाराज, प्रत्येक वेळेला तुम्ही वारीला येता म्हणून माझी मान खाली असते. तुमची मागची वारी चुकली म्हणून आज माझी मान ताठ आहे. मागची वारी चुकली म्हणून माझी मान ताठ आहे. देवानं सांगितलं. सेना महाराज म्हटले, असं काय करता देवा? अहो मागच्या महिन्यात मी पंढरपूरला आलो, चंद्रभागेचं स्नान केलं, तुमचं दर्शन घेतलं, इथंच उभं राहून मी तुमच्याशी हितगुज पण केले, बोललो, आपण चर्चा केली, नंतर मी घरी गेलो. असं काय म्हणता मी पंढरपूरला येऊन गेलो? देवानं सांगितलं, सेना महाराज नीट ऐका, तुम्ही पंढरपूरला आला नाही तसं मी म्हटलो का? तुम्ही पंढरपूरला आलात पण वारी चुकली. सेना महाराज म्हटले, अवघडच आहे, आज काहीतरी मोठीच गडबड झालेली दिसते. ज्या अर्थी देव कोड्यात बोलायला लागला. सेना महाराज म्हटले देवाला, देवा असं कोड्यात बोलू नका, आपल्याकडं फार वेळ नाही, लवकर सांगा म्हटले. पटकन सांगा, काय झालंय, काय नेमका गडबड आहे? देवानं सांगितलं, काही नाही. सेना महाराज आठवा बरं, मागच्या महिन्यात तुम्ही पंढरपूरला आला होतात, ते वारीला आला होतात की वस्त्राला धार लावण्याचा दगड घरी घेऊन जायला आला होतात? सांगा बरं. आत्ता आठवलं. सेना महाराजांना आठवलं, मागच्या महिन्यात सगळं व्यवस्थित झालं, अगदी अख्खी वारी व्यवस्थित झाली, पण घरी जाताना काय दुर्बुद्धी सुचली कोणास ठाऊक, तो दगड रस्त्यात दिसला, विकत घ्यावा वाटला म्हणून घेतला आणि घरी गेलो. तीच आपली चूक झाली. देवानं तेवढंच लक्षात ठेवलं, मला याची चिंता वाटते. बस इथून पुढे जय विठ्ठल केलं तरी हरकत नाही. आता एवढं कळलं, पुरेसं झालं. मला याची चिंता वाटते. सेना महाराज एक दगड घेऊन गेले तर देव म्हणायला लागला, वारी चुकली. आपलं काय, आपल्या किती वाऱ्या घडल्या मला सांगा ना. आत्ताच पंढरपूरची वारी घडली, आपण घोंगड्या आणल्या की नाही? आता तुम्ही हो म्हणत चला, फक्त मी आधी सांगतो तुम्हाला. हा इकडं बांगड्या आणल्या की नाही? लहान पोरांना खेळणी आणली की नाही? चेंडू बॅट अमुक तमुक आणलं की नाही? आणलं, आम्ही सगळं आणलं. आम्ही या भावनेनं आणलं. हे का आणतात माहिती आहे का? पंढरपूरवरून या सगळ्या गोष्टी एवढ्या करता घेऊन येतात कारण इकडच्या जवळच्या मार्केटमध्ये मिळत नाहीत. खरं आहे ना? की मिळतं? आणि मग पंढरपूरवरून कशाला आणायचं? मी नेहमी म्हणत असतो, जे आपल्या जवळच्या मार्केटमध्ये मिळतं ते आणण्याकरता पंढरपूरला जायची गरज नाही. पंढरपुरातून असं काहीतरी आणलं पाहिजे जे आपल्याकडे मिळत नाही, असं काहीतरी घेऊन यावं. भगवान परमात्म्यानं एक दगड सेना महाराज घेऊन गेलेत, ते लक्षात ठेवलं आणि सांगितलं, तुमची वारी चुकली. सेना महाराजांना फार वाईट वाटलं. महाराज घरी गेले, पुढच्या वारीची वाट बघितली. एकादशी उजाडली, निघाले पंढरपूरला यायला. अगदी चपला घालून निघतायत तेवढ्यात आठवण झाली, त्याला घेणं गरजेचं आहे. कोणाला? दगड, ज्याच्यामुळे मागची वारी चुकली म्हणून दगड घेतला आणि अगदी रामकृष्ण हरी भजन करत पंढरपूरला आले. चंद्रभागेच्या किनारी उभे राहिले, झोळीतून दगड काढला, तर अगदी निशी तो दगड चंद्रभागेत फेकला. पडल्याचा आवाज झाला, समोर बघितलं, आता एकदम निश्चिंत झाले. सेना महाराज म्हणायला लागले, आता काहीच चिंता नाही, आता आपण देवाच्या समोर ताठ मानेने जाऊन उभे राहू शकतो. सेना महाराज देवाच्या पुढ्यात गेले, ताठ मानेने उभे राहिले. गंमत अशी घडली की आज पण देवाची मान ताठ. म्हटलं आता काय झालं? सेना महाराज म्हटले, देवा आता काय झालं सांगा बरं. देव म्हणायला लागले, काही नाही, मागची वारी चुकली तशी आत्ताची पण वारी चुकली. का बरं चुकली? मागच्या वेळेला आला होतात ते दगड घेऊन जायला आला होतात आणि आत्ता आलात तर तुम्ही दगड फेकून द्यायला आले होते. तीही वारी गेली, ही पण वारी चुकली. तेव्हापासून सेना महाराजांनी ठरवलं, पंढरपूरला जाताना काही घेऊन जायचं नाही आणि पंढरपुरातून येताना काही घेऊन यायचं नाही. एवढं लक्षात ठेवा बस. काही घेऊन यायचं नाही, काही घेऊन यायचं नाही. देवाकडून देव घेऊन यायचा.
मी कशा करता बोललो? सेना महाराजांच्या अंतःकरणात त्या दगडाची आशा निर्माण झाली नाही असं नाही, आशा निर्माण झाली, पण ती निर्माण झालेली आशा बाजूला करण्याचं काम मात्र देवानं केलेलं आहे. गेले आशापाश निवारोने. विठ्ठला विठ्ठला दोघांच्या संबंधानं तुकाराम महाराजांनी चिंतन केलंय. अंतःकरणात आशा आहे त्याचंही चिंतन करतात, अंतःकरणातून आशा गेली त्याचंही चिंतन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. अंतःकरणात आशा असलेल्या तुकाराम महाराज काय म्हणतात? तुकाराम महाराज म्हणतात पहा, आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. ज्याच्या अंतःकरणातली आशा संपली त्याला तुकोबारा काय म्हणतात? तुकोबारा म्हणतात, आशा नाही ज्याला देव कामारी तयाला. देव त्याचा सेवक व्हायला तयार आहे. हरिभक्ताच्या अंतःकरणात आशा नाही. ज्याच्या अंतःकरणात आशा नाही आणि जो आपल्या देहावर उदास आहे त्याला काय म्हणायचा? भक्त असं म्हणायचं. मग अंतःकरणात जर प्रपंचाची आशा त्याच्या शिल्लक राहिली नाही, प्रपंचाची आशा नाही म्हणजे त्याचं अंतःकरण मोकळं आहे का? नाही, मोकळं नाही. मग त्याच्या अंतःकरणात काय आहे? हरिभक्ताच्या अंतःकरणात नेमका काय असतं त्याचा विचार तुकोबाराने सांगितलं. दुसरं चरण, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, झाला नारायण, विषय तो त्याचा 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 झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, नावडे जन धन माता पिता, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, नावडे जन धन माता पिता, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण.
अशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जन धन माता पिता. पुढच्या 2 लक्षणांचं चिंतन तुकोबाऱ्यात सांगतात. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांच्या अंतःकरणात दुसरा विषय नाही. विषय अंतःकरणात नाही याचा अर्थ काय? अंतःकरणालाच विषय नाही असं नाही, त्यांच्या देहाला सुद्धा दुसरा विषय नाही आणि ते देह ज्याच्यानं चालतं त्या अंतःकरणाला सुद्धा दुसरा विषय नाही. असं का बरं आहे? कारण त्यांच्या शरीराची सगळी इंद्रिय ही भगवंताकरता समर्पित आहेत आणि भगवंताला सगळीच इंद्रिय समर्पित केलेली असल्या कारणानं त्यांना दुसरा विषयच राहत नाही. प्रत्येक इंद्रियानं भगवंताचंच चिंतन करावं हे त्यांच्या इंद्रियांचं कार्य ठरलेलं आहे. आपलं तसं नाही. देवा संतांचं मात्र तसं आहे, भक्ताचं तसं आहे. भक्त आपल्या सगळ्याच इंद्रियांना आज्ञा करून सांगत असतात. काय बाबा, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. हे सगळं जे सांगणं आहे ते आपल्या वाचेला सांगणं आहे, आपल्या डोळ्याला सांगणं आहे, आपल्या कानांना सांगणं आहे. प्रत्येकाला जेवढी म्हणून इंद्रिय आहेत त्या प्रत्येक इंद्रियानं भगवंताकडेच प्रवृत्त व्हावं हे त्या हरिभक्ताचा आपल्या इंद्रियांना आज्ञा असल्या कारणानं त्यांचा एकच विषय आहे, तो म्हणजे भगवंत. दुसरं ते काही करत नाहीत. त्यांच्या अंतःकरणीचा विषय एकच झालेला असतो. तुकोबाऱ्या म्हणतात की नाही, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावा, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव. येणे सोसे मान झाले हवा भारी, येणे सोसे मान झाले हवा भारी. तुकाराम महाराज म्हणतात दुसरा विषय नाही. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीवभाव, जीवभाव विठ्ठल करावा. अर्थ काय याचा? पटकन सांगणार आहे. बोलावा याचा अर्थ बोललं पाहिजे असं नाही आहे. बोलावा म्हणजे बोललं पाहिजे असं नाही. आपण थोडंसं व्याकरणाच्या दृष्टीनं पाहायला गेलो तर इथं विद्यार्थ क्रियापद वापरलेलं आहे. बोलावा या शब्दाचा अर्थ आहे बोलण्याच्या योग्यतेचा. बोलावा म्हणजे बोलण्याच्या योग्यतेचा. अर्थ काय आहे? हरिभक्ताच्या अंतःकरणातली अशी भावना आहे, बोलावा विठ्ठल म्हणजे बोलण्याच्या योग्यतेचा एकच आहे. कोण? विठ्ठल. पहावा विठ्ठल म्हणजे पाहण्याच्या योग्यतेचा एकच आहे. कोण? विठ्ठल. आणि करावा जीवभाव, जीवभाव करावा म्हणजे काय करावा? समर्पित करावा. ज्याला जीवभाव समर्पित करावा असा पण एकच आहे. कोण? विठ्ठल. म्हणजे जीवभाव समर्पित करावा, ज्याला पहावा, ज्याला बोलावा असा एकच विषय विठ्ठल असल्या कारणानं अंतःकरण दुसरीकडे जात नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. विठ्ठला विठ्ठला दुसरा कोणताच विषय नाही ना. सामान्य क्रियांमध्ये सुद्धा भगवान परमात्म्याला पाहावा याच्यापेक्षा मोठी असली कोणती गोष्ट असणार आहे? ज्यांच्या पुण्यतिथीच्या संबंधानं आजचं एक कीर्तन आहे, त्यांचा जरी विचार केला तरी आपल्या दैनंदिन क्रियांच्या माध्यमातून होणारी आपली सगळी कर्म ही भगवंताकडे समर्पित करावी, हीच तर त्यांची सगळ्यात मोठी शिक्षण. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, 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 लसूण मिरची कोथिंबिरी अवघा लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा रे, गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू,
सावता महाराज 2 अभंगात सांगितले तुम्ही. वेगळं काहीच सांगायची आवश्यकता नाही. सावता म्हणे केला मळा, पण याच्याच माध्यमातून विठ्ठल पायी गोविला गळा. म्हणजे विठ्ठलाला अडकवणं कशाच्या माध्यमातून? काय स्वतंत्र पार वेदांत सांगितलं ना अभ्यास केलाय? काहीच नाही. आपण जे कर्म करत आहोत तीच सगळी कर्म भगवंताच्या चरणी भगवंतालाच समर्पित करणं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी, जे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात त्याचाच विचार सावता महाराजांनी सांगितलाय. आपली जी स्वकर्म आहेत ती सगळी स्वकर्म दैनंदिन कर्म भगवंताला समर्पित केली म्हणजे ती कर्म करत असताना सुद्धा विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांची कर्म कांदा मुळा भाजी सुद्धा झाला नारायण, लसूण मिरची कोथिंबीर सुद्धा झाला नारायण. हे सगळं म्हणजे कांदा लसूण दोन्ही नारायण झाला. राहू द्या ते दोन्ही नारायण झाला की नाही. सगळं कांदा काय लसूण काय मिरची काय कोथिंबीर काय हे सगळं गाजर काय रताळू काय प्रत्येकामध्ये सावता महाराजांनी प्रत्येकामध्ये भगवंताला पाहावा आणि तीच सगळी भगवान परमात्म्याच्या चरणी पूजा म्हणून समर्पित करावी. यालाच म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण. विठाला 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 नावडे जनधन माता पिता. पुढचा विषय आहे काय? नावडे जन, नावडे धन, माता पिता, नावडे. मी यांचा अर्थ पटकन सांगणार आहे. मी 12:30ला थांबणार आहे. डेडलाईन सांगितले की बरं. ती पण मी 15 मिनिटं वाढवली कारण मागच्या आचार्याने सांगितलं 2 भाज्या व्हायच्या आहेत. मी फेटा बांधताना आलो तेव्हा, म्हणून त्यांची जरा सूचना आहे त्याचं पालन केलं पाहिजे. असो, काय सांगत होतो मी? मला वाटलं 2 भाज्या म्हणतात काय आता. नावडे जनधन माता पिता. तुकाराम महाराजांनी हरिभक्ताचं लक्षण पुढचं काय म्हणलंय? नावडे जन धन माता पिता. आता हे कसं शक्य आहे मला सांगावं. नावडे जन मान्य आहे, नावडे धन मान्य आहे, पण नावडे माता पिता हे हरिभक्ताचं लक्षण हे पटत नाही. कोणालाच नाही. विचारवंताला नाही पटणार याच्यात काही नवल नाही. एखादा कुणी सामान्य साधक असेल त्याला पण हे पटणार नाही की हे हरिभक्ताचं लक्षण कसं ठरेल. हरिभक्ताचं लक्षण आणि नावडे माता पिता हे शक्य होत नाही. मग ते अर्थ कसा बांधायचा? त्याचा अर्थ ऐका. विषय तो त्यांचा झाला नारायण, अर्थात ज्याच्या अंतःकरणीचा विषय हा सर्वतोपरी नारायणच झालेला आहे. भगवंतच त्याच्याकरिता सगळं काही आहे. एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी, हे ज्याचं झालेलं आहे. भगवंत सोडून दुसरं तिसरं त्याला काही दिसत नाही. असा ज्याचा एक विषय भगवंत झालाय की नाही त्याच्याकरता नावडे जन. मी एक अर्थ सांगतो. नावडे जन, त्याला जन आवडत नाहीत, त्याला फार लोकात जाणं पसंत नाही, त्याला जन आवडत नाही, लौकिक त्याला पसंत नाही, 4 चौघांनी येणं गप्पा गोष्टी करणं हे त्याला पसंत नाही. जन त्याला नावडे. हरिभक्ताला जन नावडे. आपल्याला जन आवडे की नावडे? आपल्याला आवडे की भरपूर आवडे? भरपूर आवडे. भरपूर आवडे की लई आवडे? लई आवडे. आपल्याला बरं लोक, आपल्याला नुसती लोकच पाहिजेत की नाही? प्रत्येकाला सध्या याचीच गरज आहे. माझ्या मागची लोक वाढली पाहिजेत, माझ्या मागची लोक वाढली पाहिजेत. दुर्दैवानं आपल्या मागची वाढावी याच्याकरता लोकांच्या मागची पण घ्यायला लागले आता. या आमच्या मागं या, आमच्या मागं या. हे दुसरं काय? बरं हे काय मोठ्याला वाटेल असं नाही, सामान्याला पण तेच वाटतं. अगदी सोपं जवळचं बोलायचं झालं, प्रत्येकाजवळ मोबाईल आहे, प्रत्येकाकडे फेसबुकचं अकाउंट आहे, प्रत्येकाला इंस्टाग्रामचं अकाउंट आहे. त्याच्यावर पण त्याला असं वाटत असतं माझे फॉलोअर्स वाढले पाहिजेत. फॉलोअर्स शब्दाचा अर्थ काय? माझ्या मागं येणारा, म्हणजे आपल्या मागची वाढावीत एवढंच वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटतंय. म्हणजे आपल्याला जन आवडे पण हरिभक्ताला मात्र नावडे. दुसरं काय? धन नावडे. हरिभक्ताला धन नावडे. बरं आपलं कसं आहे? धन आवडे की नावडे? धन आवडे. बरं आवडे की भरपूर आवडे? भरपूर आवडे. भरपूर आवडे की लय आवडे? लय आवडे. धन कोणाला आवडत नाही मला सांगा ना? कोणाला? प्रत्येकाला धन आवडतं. धन प्रिय आहे. आपल्याला संपत्तीची गरज आहे, आवश्यकता आहे, अपेक्षा आहे, वाढावी अशी चिंता आहे. आपल्याला धन आवडे पण हरिभक्ताला मात्र धन नावडे. आणि शेवटचं तत्व माता पिता. आवडे की नावडे? आपल्याला आवडे आणि हरिभक्ताला नावडे. आता कसं लक्षण मांडायचं? आता मी सांगतो ऐका. जन नावडे हे हरिभक्ताचं नीट ऐकून जा बरं का, नाही तर उगा एवढंच सांगाल लोकाला. महाराजांनी सांगितलंय माता पिता नावडे आणि ते माझ्या नावावर जाईल उगाच. पूर्ण ऐका.
जन नावडे पण सगळेच जन नावडे असं नाही. त्यांना जन आवडतात, लोक आवडतात. मग कुठले जन नावडे? विषय तो त्यांचा झाला नारायण हे झालंय की नाही, म्हणजे भगवंतच त्यांचा सगळा विषय झालेला आहे. मग जे जन, ऐका मायकडे लक्ष द्या, जे जन देवात आणि आपल्यात अंतर निर्माण करून देतात ते जन नावडे. ऐका, ज्या लोकांमुळे देवाच्या भजनात आणि आपल्यात अंतर पडतं ते जन नावडे. ज्या धनामुळे देवात आणि आपल्यात अंतर पडतं ते धन नावडे. आणि ज्या माता पित्यामुळे देवात आणि आपल्यात अंतर पडतं ती माता पिता सुद्धा नावडे, असा त्याचा अर्थ आहे. असा त्याचा माता पिता म्हणजे एकेका वाक्यात उदाहरण देईल. हिरण्यकश्यपू सारखा पिता असेल तर तो नावडे, आणि कैकई सारखी माता असेल तर ती नावडे. अर्थात देवात आणि आपल्यात अंतर पाडणारं जन, धन आणि माता पिता नावडे, कारण विषय तो त्यांचा झाला नारायण. बस. पुढे काय? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने धी. हे त्याचं लक्षण आहे, हरिभक्ताचं लक्षण. काय? हरिभक्ताच्या मागे पुढे भगवान परमात्मा उभा राहतो. मागे पुढे उभा राहे सांभाळी, आलिया आघात निवाराया, योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. हे सगळं भगवान परमात्मा त्यांच्याकरता करत असेल तर ज्याच्या मागे पुढे देव उभा राहतो, देव ज्याचं संकटातून रक्षण करतो तो भक्त आहे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी अंतिम समयाला ज्याच्या समोर देव उभा राहतो तो भक्त आहे. अडचण हीच आहे, आयुष्यभर देव मुखात येईल यात नवल नाही, पण मरताना देव मुखात आला पाहिजे तेच होत नाही. अंतिम समयाला देव येत नाही, पण ज्याच्या अंतिम समयाला देव समोर आला ते भक्ताचं लक्षण आहे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, आणि एकदा का गोविंद असे मागे पुढे की काहीच साकडे पडून येते. आम्हाला इथं येईपर्यंत पण तसंच होतं, गोविंद असे मागे पुढे त्यामुळे काहीच साकडे पडून येते. असं इथं येईपर्यंत गोविंदच कारणीभूत आहे की नाही? मला सांगा, गोविंद भाऊंच्या मुळेच येणं आहे, आणि इथं येईपर्यंत मागे पुढे उभा त्याच्यामुळे काहीच साकडे पडून येते, असा त्याचा अर्थ आहे. बर. गोविंद असे मागे पुढे, भगवंत मागे पुढे उभा राहणं हे हरिभक्ताचं लक्षण. संकट येऊ न देणं हे हरिभक्ताचं लक्षण. विस्तार करण्यासारखं पुष्कळ आहे. शेवटच्या चरणाचा मला थोडा अर्थ गांभीर्यानं सांगायचा आहे, तेवढं सांगून मी थांबणार आहे. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. या चरणाच्या संबंधानं अनेक विकल्प आहेत, अनेक निरनिराळे अर्थ आहेत. आमच्या गुरुदेवांच्या मुखातून ऐकलेला अर्थ फक्त सांगणार आहे आणि मी थांबणार आहे. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. म्हणजे काय आहे? हे हरिभक्ताचं लक्षण आहे. ऐका, सत्यकर्मा भावे साह्य म्हणजे सत्कर्माला सहकार्य करावं आणि न केल्यास नरकाला जावं लागेल असा उपदेश या चरणातून नाही. आमच्या गुरुदेवांचं जे ऐकलेलं आहे ते, की बाबा असं नाही, न केल्यास नरकाला म्हणजे असा अर्थ होतच नाही असा नाही, तसा अर्थ होतो, पण या अभंगाच्या दृष्टीनं तसा अर्थ लावता येत नाही. कारण पहिल्या चरणात काय आहे? भक्ताचं लक्षण. दुसऱ्या चरणात भक्ताचं लक्षण. तिसऱ्या चरणात भक्ताचं लक्षण. मग चौथ्या चरणात पण काय असलं पाहिजे? लक्षणच असलं पाहिजे. चौथ्या चरणात उपदेश नाही होणार, ते काव्यशास्त्राला धरून नाही. तुकाराम महाराज चौथ्या चरणात उपदेश कसं करतील? करत नाहीत. चौथ्या चरणात पण ते लक्षणच सांगतात. मग इथं काय लक्षण आहे? हरिभक्ताचं लक्षण काय आहे? ऐका, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. इथं भक्ताचं लक्षण असं आहे, सत्कर्माला सहकार्य करण्याची वृत्ती हरिभक्ताची आहे. ऐका, सत्कर्माला सहकार्य करण्याची वृत्ती हरिभक्ताची आहे, पण एवढंच लक्षण नाही, ते लक्षण व्यापक केलेलं आहे. घातलिया भय नरका जाणे म्हणजे काय? नरका जाणे भय घातलिया ही सत्कर्मा साह्य व्हावे हा भक्त आहे. म्हणजे स्पष्ट एका वाक्यात सांगायचं झालं तर आपण सत्कर्म करत असताना, ऐका, आपण सत्कर्म करत असताना एखाद्यानं येऊन हे सत्कर्म केलंस तर तुला नरकाला जावं लागेल अशी भीती घातल्यानंतर सुद्धा जो स्वतःचं सत्कर्म सोडत नाही त्याला म्हणायचं भक्त. असं भक्ताचं लक्षण आहे. हे भक्ताचं लक्षण. सत्कर्म करणं सोडत नाही. दृष्टांत देतो एक. ऐका, देव आजारी पडले. कोण? देव आजारी पडले. काय झालं देवाला? देवाचं डोकं दुखायला लागलं. मग अनेकांनी अनेक पद्धतीची औषधं केली, देवाची डोकेदुखी काही थांबली नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन देवाला सांगितलं, देवा आमची औषधं संपली, तुमच्या डोक्यात काही औषध असेल तर सांगा, तुमची डोकेदुखी बरी करायची आहे. देवानं सांगितलं एक औषध आहे. काय औषध आहे? मृत्यूलोकात जायचं. मृत्यूलोकात जायचं,
कोणताही माझा भक्त धरायचा, भक्ताच्या पायाखालची माती घेऊन यायची आणि भक्ताच्या पायाची माती माझ्या डोक्याला लावली तर माझी डोकेदुखी बंद होईल. हरकत नाही. मग जातो आणि लगेच घेऊन येतो. कोण गेलं असेल आणायला माती? बस दुसरं कोणी नाहीच नव्हतं, ऑप्शनच नाही अजिबात. एकमेव म्हणजे कोण? नारदाशिवाय ऑप्शन नव्हता तेव्हा. नारदजी म्हटले मी जातो आणि भक्ताच्या पायची माती घेऊन येतो. नारद महर्षी मृत्यू लोकात आले. त्यांनी बघितलं पंढरपूरची वारी आत्ताच झाली, नामदेवरायांचा पुण्यतिथी सोहळा आत्ताच झाला, सावता महाराजांचा पुण्यतिथीचा सोहळा जवळजवळ सुरू आहे, बऱ्याचशा ठिकाणी सप्ते सुरू आहेत. एका सप्त्याच्या ठिकाणी नारद महर्षी गेले, हरिभक्ताच्या पाठीला असा हात लावला, त्यानं फिरलं, उलटा झाल्याबरोबर त्यानं बघितलं वा वा महर्षी आहेत. नारद महर्षी म्हटल्यानंतर लगेच नतमस्तक झाला. श्री संतांची या माझ्या चरणावरील साष्टांग हे करी दंडवत नतमस्तक झाला. विचारलं वा वा माझं भाग्य आहे की तुम्ही मला भेटलात, तुमचं दर्शन झालं, तुमचं दर्शन सगळ्याला होत नाही वगैरे वगैरे झाली स्तुती. नारदांनी सांगितलं काय आहे, माझं तुझ्याकडे एक काम आहे म्हणून तुझ्याकडे आलो. आता त्याला अजून आश्चर्य वाटलं, नारदासारख्या महर्षीचं माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे काय काम असणार. नारदांनी विचारलं काय काम आहे, भक्ताने विचारलं काय काम आहे. नारदांनी सांगितलं काय आहे, देव आजारी पडलेत आणि देवाची डोकेदुखी बंद व्हावी याचं औषध तुझ्याकडं आहे म्हणून मी आलोय. काय औषध आहे? माझ्याकडे देवाच्या डोकेदुखीचं औषध आहे म्हटले. काय औषध आहे? त्याला विचारलं तू भक्त आहेस ना? तो म्हटला हो मी भक्त आहे. देवाचा भक्त आहेस? हो भक्त आहे. भक्ती करतो? हो करतो. हरिपाठ करतो? करतो. कीर्तनाला जातो. पारायण करतो. वारी करतो. काकड्याला जातो? कधी कधी जातो. नाही नेहमी, कधी कधी जातो म्हटले. करतो ना? करतो. सगळी साधना करतो. म्हणजे तू भक्त आहेस? हो मी भक्त आहे. मग तू भक्त असशील तर औषध तुझ्याकडे आहे. काय औषध आहे? काही नाही, तुझ्या पायाखालची माती फक्त दे. तेवढी माती घेतो आणि देवाच्या डोक्याला लावतो. देवानं सांगितलंय भक्ताच्या पायाखालची माती दिली तर माझी डोकेदुखी बंद होणार आहे. हरकत नाही. त्याला फार आनंद झाला. माझ्या या निरर्थक शरीराचा आज देवासाठी उपयोग होणार आहे एवढा आनंद झाला. चटकन मागे झाला, पायाखालची माती घेतली. नारदांना सांगितली महर्षी ही माती घ्या आणि देवाच्या डोक्याला जाऊन लावा. नारदांनी अशी माती हातात घेतली. मला सांगा, देवाच्या डोकेदुखीचं औषध हरिभक्ताच्या पायाची माती आपल्या हातात मिळाली, आता गप गुमान जावं की नाही? गप्प गेलं काय बिघडलं असतं? गप्प गेले असते तर कीर्तन इथं संपलं असतं. माझं नाही, नारदांमुळे वाढलंय, माझं काही चूक नाही. ते गेले असते मी कीर्तन संपते, नाही गेले ना तसे, ते गप्प गेले नाहीत. मग नारदांनी सांगितलं बघ तुझ्या पायाची तू माती दिली आहेस, तुझ्या पायाची माती देवाच्या डोक्याला लावली तर देवाची डोकेदुखी बंद होणार आहे, हेही खरं आहे. पण एक अडचण आहे. काय अडचण आहे? ही पायाची माती जर देवाच्या डोक्याला लावली तर तुला मात्र नरकाला जावं लागेल. काय करायचं बोल? नरकाला जावं लागेल म्हटल्यानंतर त्यानं लगेच हात झटकला. टाका खाली म्हटले. टाका खाली. मला वाटलं होतं तुम्ही माझं भलं करायला आलात, तुम्ही तर मला नरकात ढकलायला आले म्हटले. अजिबात माझ्या पायाची माती मी तुम्हाला देणार नाही, दुसरा हबप शोधा म्हटले. दुसरा कोणीतरी भक्त शोधा, माझ्या पायाची देत नाही. अनेक भक्त शोधले. प्रत्येकानं पायाची माती द्यावी, पण पायाची माती हातात घेतली की नारद महर्षी म्हणायचे याच्यानं देवाची डोकेदुखी बंद होईल पण तुला नरकाला जावं लागेल. असं अनेक ठिकाणी झालं. सरते शेवटी वृंदावनात पोचले. गोपिकांच्या समोर उभे राहिले. नारदांचा चेहरा थोडा थकलेला पडलेला दिसला. गोपिकांनी विचारलं काय झालं? महर्षी म्हटले देवाचं डोकं दुखायला लागलंय, अनेक दिवस झाले औषध करतो, औषध सापडत नाही. देवानं सांगितलेलं औषध मृत्यू लोकात आहे म्हणून इथं आलो, पण इथंही सापडलं नाही. गवळणी म्हटल्या काय औषध आहे? हरिभक्ताच्या पायाची माती, पायाची धूळ, हरिभक्ताचे चरणरज जर देवाच्या मस्तकाला लावले तर देवाची डोकेदुखी बंद होणार आहे. अख्ख्या जगात फिरलो पण कोणी पायाची माती दिली नाही. गवळणी म्हणायला लागल्या नारदा तुम्हाला कळायला पाहिजे होतं. काय? आम्ही इथं वृंदावनात असताना तुम्हाला जगभर फिरायची गरज काय होती म्हटले. कळायला नको? तुम्ही आधी इथं यायला पाहिजे होतं. आलात ना, आता उशीर करू नका म्हणे. आमच्या पायाची माती घ्या, देवाच्या डोक्याला लावा, देवाची डोकेदुखी आधी बंद करा. गवळणी मागे सरकल्या, पायची खालची माती घेतली, नारदांच्या हातावर दिली. नारदांच्या हातावर माती पडल्या नारदांनी आपले ब्रीद वाक्य सांगितलं काय? याच्यानं देवाची डोकेदुखी बंद होईल पण तुम्हाला
नरकात जावं लागेल, याच्यावर जे गवळणींनी उत्तर दिलंय ते मला या अभंगाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. गवळणींनी नारदांना उत्तर दिलं, नारदा, आमच्या पायाच्या खालची माती घेऊन म्हणजे आमची पायची माती घेऊन जर देवाच्या डोक्याला लावली आणि त्याने जर देवाची डोकेदुखी बंद होणार असेल ना, तर एक वेळा नाही 1000 वेळा नरकाला जावं लागलं तरी चालेल, पण पायाच्या माती घेऊन जा आणि देवाची डोकेदुखी बंद करा. याला म्हणतात नरकाला जाण्याची भीती घातल्यानंतर सुद्धा जो स्वतःचं सत्कर्म सोडत नाही त्याला म्हणायचा भक्त. अभंगाचं शेवट. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, 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 घातनिया घातलिया भय नरकादाने विषय तो त्यांचा झाला, विषय तो त्यांचा झाला नारायण. घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे विषय तो विषय तो जाता झाला नारायण. बडे जनधन माता पिता माता पिता बडे जनधन माता पिता माता पिता नवडे 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 जन जन माता माता पिता माता पिता माता पिता माता पिता माता पिता माता पिता. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता, नावडे जनधन
नावडे जनधन माता पिता नावडे जनधन नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता विषय लोकांचा विषय लोकांचा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव टाळी टाळी वाजवा टाळी वाजवा टाळ सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव मुक्ताबाई जनाबाई सखुबाई यसुबाई सावतोबा गोरोबा चोखोबा सावतोबा गोरोबा एकोबा मुक्ताबाई जनाबाई सखुबाई यसुबाई सावतोबा गोरोबा चोखोबा मुक्ताबाई जनाबाई सखुबाई येसुबाई सावतोबा गोरोबा एकोबा सावतोबा गोरोबा चोखोबा 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 सावतोबा गोरोबा सावतोबा गोरोबा चोखोबा सावतोबा गोरोबा चोखोबा मुक्ताबाई जनाबाई येसुबाई सखुबाई सावतोबा गोरोबा चोखोबा मुक्ताबाई जनाबाई सखुबाई येसुबाई सावतोबा गोरोबा चोखोबा मुक्ताबाई जनाबाई सखुबाई येसुबाई सावतोबा गोरोबा चोखोबा मुक्ताबाई जनाबाई सखुबाई येसुबाई सावतोबा गोरोबा चोखोबा सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो सेवेला पूर्ण विराम देतो उपस्थित सर्व श्रोत्यांचे आणि आभार व्यक्त करतो. कोणी बोलू नका थांबा शांत राहा. आपल्या या अंधोरी गावामध्ये अतिशय प्रतिष्ठा संपन्न असलेल्या डाके परिवाराच्या माध्यमातून संपन्न होत असलेला संत श्रेष्ठ सावता महाराजांचा पुण्यतिथी आणि या उत्सवाच्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा आज या ठिकाणी संपन्न झाली. ही समस्त कीर्तनाची सेवा संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी प्रेममूर्ती नामदेव महाराजांच्या चरणी भक्तश्रेष्ठ जनाबाईंच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. तुम्हा सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. ज्या डाके परिवाराच्या माध्यमातून हा नामोत्सव आपल्याला संपन्न झालेला पाहायला मिळाला, आनंदोत्सवाची पर्वणी आपल्याला प्राप्त झाली, त्या परिवाराचे अनेक अनेक आभार